नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो पी&ओ क्रूज शिप मध्ये आणि आता जस्ट कामावरून आलेलो आणि आज स्ट्रीट फूड फेस्टिवल होतं. मग म्हटलं अगोदर जिमला जावं. मग फटाफट कपडे वगैरे चेंज केली आणि जिमला जाण्यासाठी निघालो, कारण स्ट्रीट फूड खायचं होतं. वडापाव असणारच असणार मला माहिती होतं. मग फटाफट बाहेर निघलो. जरा कटिंग बिटिंग केली, त्यामुळे जरा थोडं वेगळं वाटत असेल रोजच्या पेक्षा. मग पहिल्यांदा येऊन मेनू चेक केला. मेनू मध्ये 100% मग वडापाव दिसला. मग फटाफट जिम मध्ये आलो. जिम मध्ये आपला देसी व्यायाम केला थोडा इकडं तिकडं आणि सगळा फुल बॉडी वर्कआउट करून मी थोडं बाहेर निघलो. जाम भूक लागली होती, थकलो होतो. त्यात वडापाव होता म्हणलं, मग फटाफट व्यायाम संपवून पटकन बाहेर आलो. इकडे गेम बेम चालू झाल्या नव्हत्या अजून आणि इकडे बघा वेलकम पोस्टर वगैरे लावलेलं. मग ते असू द्या म्हणलं, आधी आतमध्ये जाऊन बघूया काय काय जेवायला. मग बघितलं जरा इकडे समोसा वगैरे, पिझ्झा, या सगळ्या गोष्टी, शॉर्मा वगैरे होता. पण आपल्याला पाहिजे होता भाऊ वडापाव. इकडं बघा फिलिपिनोचं वगैरे इकडं साईडला लावलं होतं. मग पहिल्यांदा भाऊ वडापाव घेऊन आलो आपण. आपल्याला वडापाव खायचा होता. बारक्या पण होता आपल्या बरोबर. वडापाव पहिला संपून दुसरा वडापाव घेऊन आलो. दुसऱ्यांदा वडापाव खाल्ला, एकदम मस्त वाटलं. याचं बघा 2-3 वडापाव झाले तरी याचं काय पोट भरलं नाही. मग डबल गेला आणायला महागारी. मग ते सगळं खाऊन बिऊन झाल्यावर इकडे गेम खेळायला आलो. थोड्या गेम बेम खेळल्या. मग चला म्हणलं संध्याकाळी कामावर पण जायचं आपल्याला. बास झाला तर वडापाव खायचं, पोट भरलं. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.